मोठा फटका, हाही फटका फसलाय स्वतःच्या बॉलिंग थ्रू मध्ये पाहतोय आपण. येणार नाही, करणार नाही कोणती चूक. बॅक टू द पवेलियन. जशा प्रकारे आले 2 धावा करून माघारी परतले. बॅक टू द पवेलियन एकनाथ. थँक्यू सो मच. धक्का क्रमांक 2 10 या धावसंख्येवरती बाद होत असताना पाहतोय आपण रिया पॅन्थर संघाकडून एकनाथ देखील माघारी परतवलं. बॅटर क्रमांक 3 वरती वजेश आले गेलेत. पुन्हा एकदा बॅटची कडा पंचांकडे अपील केली जाते. पंचांचा बोट देखील आसमानाकडे. धक्का क्रमांक 3 या ओव्हरमधील आणि या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला जातोय राज शिंदे, मॅन फ्रॉम कुशेडे. लिटल सनी क्रिकेट संघाचा एक वेगवान बेताज बादशाह. कमान बाय द डीजे. थँक्यू सो मच. परशुरामजी केंद्रे यांच्याकडून राज यांच्यासाठी विकेटच्या या 3 विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज देखील आलं गेलंय. म्हणजेच काय, विकेट प्रत्येकाला काही ना विकेट हवं असतं तर काही ना धावा हव्या असतात. त्याच पावलावरती पाऊल ठेवण्यासाठी गोलंदाज क्रमांक 2 साठी सज्ज झाले गेलेत. अर्थातच भावेश असतील. विकेट महत्वाचे. आता जास्तीचे लक्ष लागले असतील तर संजोग यांच्याकडे आपण जर का विचार करता पहिल्या षटकामध्ये एकही धाव घेतली नाही, चेंडू देखील फेस केला नाही. यांच्याकडे जर का विचार करायला गेलो ना, ताकद एवढी आहे ना की सीमारेषा पार चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला ना तर सीमारेषा पार गेला समजायचा. एवढी ताकद या फलंदाजाकडे आहे. अकुट टप्प्याचा चेंडू. आधीच म्हटलं होतं फटका फसलाय का, जरूर फटका फसलाय. पडले जळले पण काय केलं गेलं, झेल नाही सोडली. कारण की यांना माहिती आहे राजला, जर का झेल सोडली तर या मॅचचा खेळ सुटला जाईल. आणि विकेटचं पतन. धक्का क्रमांक 4. संजोग बॅक टू द पवेलियन. कमान बाय द डीजे. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. काय सुमधुर संगीत. म्हणजे प्रत्येक विकेटच्या मागे देखील एक सुमधुर संगीत वाजलं ते त्या टॉन्टवरती. विकेटसाठी षटकारांसाठी वो बुलाती मगर जाने का नाही. विकेट गेल्यावरती नवीन फलंदाजाला मात्र मैदानातमध्ये जावंच लागतं. आणि क्रिकेटसाठी जर का कोणी बोलवलंच तेव्हा देखील जावंच लागतं. दुसरा चेंडू असेल. मोठा फटका. आतल्या एसटीचा चेंडू होता. चेंडू काही समजला नाही. यष्टी रक्षक यांच्यामध्ये, विनोद यांच्यामध्ये विसावला जाईल. बॅटिंग करत असताना अतुल यांच्याकडे आता जास्तीचे लक्ष पाहिले जाईल. तदनंतर प्रणित यांच्यावरती जास्तीचे लक्ष देखील दिले जातील. पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू डॉट डिलिव्हरी. पहिल्या चेंडूवरती पहिल्या षटकामध्ये 10 धावा जमवल्या होत्या. पण त्याच धावा आता कमवण्याची देखील वेळ आली गेली आहे. धावा तुम्हाला बॅटिंग करत असताना रिया निधी फायटर्स या संघाला तुम्हाला बनवाव्या लागतील आता धावा. सूरज तर माघारी परतावले गेलेत. मोठमोठे फलंदाज संजोग देखील माघारी परतावले गेलेत. याच्या पुढचे एकनाथ माघारी परतावले, तर ते वजेश देखील माघारी परतावले गेले. तुमचे 4 पुढचे बॅटर आहेत ना, ते बॅटर लाईनअप तुमची इथे डगआउटमध्ये तुमच्या आश्रयाला आली गेली आहे. याच्या पुढची कामगिरी तुम्हाला या येणाऱ्या 9 चेंडूमध्ये जास्तीचं लक्ष तुमच्याकडे लागला जाईल. 11 धावा धावफलकावरती डबल अंकामध्ये कन्वर्ट केले जाईल. 11 धावा बनल्या गेल्यात. अजूनही दुसरं षटक मार्गस्थ असताना वर्क इन प्रोग्रेस. मॅन फ्रॉम भावेश कुशेडी गावाचा एक उभरता सितारा. मोठा फटका. पुन्हा एकदा बॅटची आतली कडा लगावली गेली का डायरेक्ट हिट. यू मिस. डायरेक्टली हिट. विनोद यांनी देखील डायरेक्ट हिट लगावली होती पण रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी परतावं लागेल. धक्का क्रमांक 5 लागला गेलाय. अतुल यांना माघारी परतावं लागेल. कमान बाय द डीजे. थँक्यू थँक्यू सो मच
डीजे. चला आजच्या दिवसात जर का विचार करायला गेलो, मी सकाळपासूनच विचार करत होतो की कुशेडे लिटल सन्नी क्रिकेट संघ कुशेडे या संघामध्ये डावखुरे आताचा फलंदाज आहे की नाही. कारण की मी सकाळच्या सत्रापासून बघतोय जेवढे जेवढे फलंदाज आलेत ना, सर्व उजव्या हाताचेच फलंदाज आलेत, म्हणजे राईट हँडचे फलंदाजी करणारे. पण आत्ता दिसतोय कुठे संध्याकाळच्या सत्रामध्ये जसं सूर्यास्त ढलायला सुरुवात झाली, डावखुऱ्या फलंदाजाला विकेटवरती यायची वेळ देखील निघाली. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, भावेश असतील गोलंदाज स्ट्राईकवरती पाहतोय आपण. कुणाल एक आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करत असताना, आपण आज गावचं प्रतिनिधित्व करत असताना आपल्या एका संघ मालकासाठी आज करायचं आहे. निधी फायटर्स या संघाच्या संघ मालकाकडून या फायटर्ससाठी करावं लागेल. 2 हात फायटिंग करावी लागेल. कारण की सकाळच्या सत्रापासून हा संघ असेल ना की एकही सामना हरला नाही, पण त्या संघाला आता हरवलं जाईल का, बहुतांश किंबहुना खूप सारे प्रश्न उपचिन्ह झाले गेलेत. मोठा फटका, गतीमध्ये परिवर्तन, भन्नाट वेग होता. बघता बघता दुसरं षटक देखील समाप्त. अखेर धावांचा विचार करायला गेलो तर फक्त आणि फक्त 11 धावा धावफलकावरती. 2 षटक समाप्त. अखेर 11 धावा धावफलकावरती. अजय कालवटकर यांच्या कालवणकर असतील यांच्याकडून जे कॅश प्राइज लावलं गेलं होतं सूरज मस्कर यांच्या विकेटसाठी, ते आपण राज यांच्यासाठी पारितोषिक जेवढं लावलं होतं तेवढं गुगल पे केलं गेलं आहे. आपण एकदा चेक करू शकताय. चला पाठीमागचा एक विनंती असेल ग्रामस्थांना किंवा आपल्या खेळाडूंना की पाठीमागचा जो बॅनर हवेच्या जास्तीच्या वेगाने, बॅनर कुठेसा आपला अति वेग असल्यामुळे फाटत चाललाय, तो जरा आपण त्याला पुनश्वता आपण काहीतरी बांधायचं आहे तिथले इथे आपण. त्याला पुनश्व एकदा आपण मॅचच्या दिशेने जातोय. षटक क्रमांक 3 साठी सज्ज असेल रुपेश. आडव्या बॅटचा चेंडू, अकुट टप्प्याचा चेंडूचा क्षेत्ररक्षक वेगाने आले. ज्यांनी 200 रुपये सूरजच्या विकेटसाठी लावले होते तेच देखील आता चेंडूच्या खाली देखील आले गेलेत. म्हणजेच काय पकडलाय चेंडू. एक एक धाव महत्वाची. आता कुठे उत्सुकता वाढली गेली आहे. सूरज मस्कर जसा बॅक टू द पवेलियन माघारी परतावा गेला, कुठेसे या पकडीने या संघाने अर्थातच आर्यन 11 या संघाने मजबूत पकड करून धरली आहे या टीमवरती समोरच्या. दुसरा चेंडू, मोठा फटका, हाई फटका फसलाय का, स्वतः क्षेत्ररक्षक येथील चेंडू खाली करणार नाही कोणती चूक केली, चूक चेंडू धरणीला दान. एक धाव, दुहेरी धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील घेतली गेली. रनआउटच्या स्वरूपामध्ये पंचांकडे अपील आणि पंचांचा बोर्ड देखील आसमानाकडे. धक्का क्रमांक 6, बॅक टू द पवेलियन माघारी परतावं लागेल कुणाल यांना. थँक्यू सो मच. स्वतः संघ मालक असतील निधी फायटर्स या संघाचे रोहन. आत्ता कुठे फलंदाजी करण्याची वेळ आली गेली आहे. तुम्हाला संधीचं सोनं करावं लागलं. संघ दलदलमध्ये फसला आहे. जसं की आपण विचार करायला गेलो तर कमळला आपण चिखलामध्ये खूप सुंदर दिसतो पाण्यावरती, पण त्याच्या आतला त्याचं उगवण्याच्या पाठीमागचं कारण त्याला येणाऱ्या या चिखलामधून स्वतःचं साम्राज्य निर्माण करण्यासाठी खूप सारे बहुतांश कष्ट करावे लागतात. तसेच देखील तुम्हाला आत्ता देखील वेळ आली गेली आहे, पण त्या वेळेवरती मात करण्याची आणि तुम्हाला यशस्वी होण्यासाठी स्वतःची प्रयत्न करावे लागतील. मोठा फटका, ऑफसाईडच्या स्ट्रिकने दिशे चेंडू खेळला गेलाय. एक धाव घेतली जाईल. एकेरी धावेने फक्त आणि फक्त सिंगल धावेने धावसंख्या मात्र पुढे राधारली जाईल. फक्त आणि फक्त 17. अद्याप चेंडूंचा विचार करायला गेलो तर 3 चेंडूंचा खेळ होतोय. सकाळच्या 17पासून जर का विचार करायला गेलो तर आपण सर्वात लो स्कोरची एक धावसंख्या बघितली की 17 होती. त्यानंतर 24 बघितली आहे. आता त्याच्यापेक्षा देखील कमी किंवा जास्त पाहायला मिळेल का. हायस्ट स्कोर आजच्या दिवसातील आर्यन 11 या संघाचा असेल. F4 सुपरस्टार या संघाचं 55 आहे, पण याच्या पुढचं देखील केला जाईल का. बघता बघता हाही देखील चेंडू निर्धाव फेकला जातोय. रोहन यांना काही समजत नाही. स्वतः संघ मालक आहेत, कारण की खूप साऱ्या काळानंतर क्रिकेट बॅट हातामध्ये पकडली गेली आहे. चेंडूचा बॅटचा काही संपर्क नाही. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू मोये मोये मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण, जिथे आपण सर्व आपल्या ग्रामस्थ महिला बसल्या तिथे चेंडू जातोय. सिंगल डिक्लेअर झोनमध्ये फक्त आणि फक्त चेंडू आपण पूर्तता करायच्या चेंडूच्या आतमध्ये. शेवटचा एक चेंडू बाकी. शेवटचा एक चेंडू बाकी या षटकातील रुपेश यांच्या गोलंदाजी माध्यमातून पाहतोय आपण. शेवटचा एक चेंडू बाकी असेल.
कशा प्रकारे आपण केला जाईल, इनिंग स्ट्रोक केला जाईल का किंवा नॉर्मल स्ट्रोक केला जाईल का, मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, यू मिस डेफिनेटली हिट, यष्ट्यांचा वेध. म्हणजे आजच्या दिवसातील ज्या संघाने सलगचे सकाळचे 2 सामने विजयी करून इथपर्यंत पोहोचला होता, तिसऱ्या सामन्याची धडक लागली गेली आर्यन इलेव्हन या संघासमोर. आणि आजच्या दिवसातील जो संघ सलगचे 2 सामने जिंकत असताना पण आत्ताचा आजच्या दिवसातील सर्वात लो स्कोर बोर्ड करणारा पहिला संघ ठरतोय. रेकॉर्ड ब्रेक केला गेलाय अर्थातच निधी फायटर संघ. धावा जर का बनवायच्या असतील तर 18 चेंडू आणि 16 धावेची गरज. विजयाच्या समीप जायचं असेल तर आर्यन इलेव्हन या संघाला 18 चेंडू आणि 24 धावेची गरज. चला यानंतर होणारा सामना असेल लगेचच आपण जातोय स्वराज्य इलेव्हन विपक्ष संघ असेल रिया पॅन्थर्स. आजच्या दिवसातील 11वा सामना असेल. स्वराज्य इलेव्हन विपक्ष संघ असेल रिया पॅन्थर संघ. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की लगेचच आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. तत्पर्यंत आपण छोटीशी संधी देऊया डीजेला. धन्यवाद. चला थँक्यू सो मच. धन्यवाद डीजे. थँक्यू सो मच. चला दोन्ही संघ लगेच आपण सज्ज व्हायचं. एका बाजूला स्वराज्य इलेव्हन संघ, दुसऱ्या बाजूला रिया पॅन्थर्स. दोन्ही संघ आपणास एक विनंती केली जाईल. आपण लगेचच नाणेफेकीचा कौल आपण करून घ्यायचा. यानंतर लगेचच आपला सामना याच्यानंतर आपण खेळवला जाईल. चला मॅचच्या दिशेने जातोय पुन्हा एकदा आपण. मॅचच्या दिशेने जातोय आपण जिथे 16 धावेची गरज, 18 चेंडू आणि 16 धावा. स्ट्राईक एंड वरती पाहतोय राज शिंदे, एका बाजूला सूरज मस्कर. मोठा फटका, जशास तसे प्रत्युत्तर. पहिल्या चेंडूवरती तू जर का मला षटकार लगावलायस तर मी देखील तेवढ्याच कच्च्या गुरुचा चेला नाही, ठणकावून सांगतोय. राज शिंदे यांच्या बॅटमधून येतोय हा खणखणीत पहिला षटकार. थँक्यू सो मच. राईट हँड राऊंड विकेट मारा करते राज यांच्यासाठी. दुसरा फटका, ताकद, नजाकत, भिरकावून लावलाय सीमारेषा पार. लगातारचा दुसरा षटकार. कमान बाय द डीजे. थँक्यू सो मच. बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे. गेलेले मॅच विसरता येत नाही मित्रांनो. तिसरा षटकार येईल का बघता बघता. अलंग द कार्पेट स्ट्रोक. एक धाव घेतली गेली. दुहेरीचा प्रयत्न, दुहेरी धाव देखील केली. चला स्वराज्य इलेव्हन विपक्ष रिया पॅन्थर्स. दुसरी धाव देखील, तिसरी धाव देखील घेतली जाते. चांगली रनिंग बिटवीन द बाय विकेट. म्हणजेच काय पहिल्याच 3 चेंडू मध्ये या. चला या 2 षटकारांसाठी अजयजी कलवंडकर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज राज यांच्यासाठी आलं गेलंय. म्हणजेच काय याच्या अगोदरचे पहिले 1500 आणि 1000 एकूण टोटल आपण विचार करायला गेलो तर 2500 रुपयाची कमाई फक्त या 6 चेंडू आणि या 2 फटक्यानेच केली गेली आहे. पूर्ण मॅचचं पारणच फिरून टाकलंय. आजच्या दिवसातील मॅचचा एक
वंडर बॉय एक एक्सप्रेस राज शिंदे यांच्यासाठी या अजय यांचं असलेलं प्रेम आहे यांच्यावरती कुशेटकरांवरती असलेलं प्रेम आहे फक्त आणि फक्त एक धावेची गरज. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण एक छोटेसे प्लेअर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण आणि बघता बघता सामना देखील विजयी केला जातोय. 4 चेंडूमध्ये सामन्याला फिनिश करून लगेचच मैदानाच्या बाहेर देखील आले गेले. चला यानंतर होणारा सामना